दुसरा ध्रुव तारा होताना. अंतराळात आधीच एक आढळ असा ध्रुव तारा असताना त्याच्याच कक्षेत फिरत राहून स्वतःही ध्रुवपद प्राप्त करण्यास हिंमत लागते. खरं तर याच एकमेव ताऱ्यात तिला स्वतःला विलीन करून घेता आलं असतं, पण हा सोपा मार्ग तिनं निवडला नाही. थोरली इतरांची आणि पुढे जगाचीही दिदी झालेली असताना ताई होणंही सोपं नव्हतं. छोट्या भावाची ती दुसरी आई झाली होतीच, पण तिच्या नावापुढे जगाने ताई हा शब्द आपसूक उच्चारावा अशी कामगिरीही तिने करून दाखवली. आशा भोसले यांच्या एका प्रकट मुलाखतीमध्ये सुधीर गाडगीळ म्हणाले होते, महाराष्ट्र दोनच भोसल्यांना ओळखतो, छत्रपती शिवाजी महाराज भोसले आणि आशा भोसले. या विधानात काहीशी अतिशयोक्ती असली तर यातून आशा भोसले यांनी विपरीत परिस्थितीत स्वतः कोरलेलं स्वतंत्र राज्य मात्र निश्चित अधोरेखित होतं. लता आपल्या वडिलांच्या मंगेशकर आडनावास अखेरपर्यंत जपत राहिल्या आणि आशा यांच्या जीवनात त्यांच्या भोसले या आडनावानं कधीही फारकत घेतले नाही. किंबहुना आशा आणि भोसले हे दोन शब्द एकच होऊन गेले होते. विवाह संसार यातील तपशिलावरून व्यक्तीची विशेषतः स्त्रीचे मूल्यमापन करणाऱ्या आपल्या समाजव्यवस्थेत आशा यांच्या वैयक्तिक जीवनाबाबत अनेक वेळा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या बोललं लिहिलं गेलं, पण त्या सगळ्याला आशाताई वाटेवरी काटे वेचित चालले या विचाराने सामोरे जात राहिल्या. जीवनात अगदीच अनिवार्य नसला तरी आवश्यक असलेला आधार त्याने मिळवण्याचा प्रयत्न करताना धोकेही पत्करले आणि त्याचे चांगले परिणाम उपभोगले आणि वाईट परिणाम भोगले. चैन से हमको कभी आपने जीने ना दिया असं म्हणताना त्यांचा आवाज कातर झालाही असेल, पण विरह आणि प्रतारणा हे भोग आणि आशाताई अशी सांगड नियतीनं घालून दिलेली असावी. हे सर्व पाठी असताना ओठी सुस्वर राखणं किती अवघड असेल, पण हीच किमया साधताना आशा भोसले नेहमीच दिसत राहिल्या. थोरल्या बहिणीसारखं दीर्घायुष्य लाभलेल्या आशाताई आयुष्याचं गाणंही लगबगीनं संपवून जीवनाच्या ध्वनिक्षेपकापासून दूर झाल्या. मन क्यू बहका रे बहका आधी रात को या आशाताईच्या प्रश्नावर बेला महका रे महका असं उत्तर देत लता दिदी समरस होत गायल्या. इतरांच्या कुटुंबातील असलेल्या किंवा नसलेल्या बेबनामाचा सातत्यानं शोध घेणाऱ्या समाजाच्या कुजबुजी या दोघींच्या कानावर गेल्या नसतील असं नाही, पण नावात दोन दोन अक्षरं असलेल्या या दोघींनी एकाची दोन होतील अशी विधानं कधी केली नाहीत. तुलना ही दोन समान गोष्टीत होत असते हे लोक विसरले. त्यामुळे काल्पनिक कथांवर भलताच साज चढवला गेला. खरं तर लोकांनी गाण्याशी मतलब ठेवायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. लता दीदी यांनी जितके श्वास घेतले तितके श्वास आशाताई यांनी घेतले, पण श्वास घेणारी ही शरीरं वेगवेगळी होती. इथं जगात कोणतीही गोष्ट हुबहू असू शकत नसते. असत नाही तसाच या दोघींचा स्वर. इथं तुलना अशक्यप्राय. ल म्हणजे लय आणि ता म्हणजे ताल अशी जुळणी करत असताना आ म्हणजे आत्मविश्वास आणि शा म्हणजे शानदार असं काहीसं होऊ शकतं. स्वतः सांसारिक सुखाच्या शोधात असताना आशाताई यांनी गाण्यातले सुख मात्र भरपूर घेतले आणि त्याहीपेक्षा श्रोत्यांना दिलं. काळजात प्रचंड वेदना असताना त्या देहावर कधीच दिसून आल्या नाहीत. व्यक्तिमत्वाची श्रीमंती कुणाही मतब्बराला शोभेल अशीच ठेवली शेवटपर्यंत. सुनसुन दीदी तेरे लिए एक रिश्ता आया है या गाण्यातला खटाळपणा एरवीच्या बोलण्यातही कायम ठेवला. नक्कल केली ती दीदीच्या बोलण्याची, आवाजाची नव्हे. कारण आशाताई स्वतंत्र ध्रुव तारा होत्या. त्यांचे रसिकांच्या मनातल्या आभाळातले स्थान कायम राहील यात शंका नाही. आता लता दीदींना स्वर्गात फुगडी खेळायला आणि केसात फुले माळून घ्यायला एक हक्काची सवंगडी मिळाली. दीदी ताई, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. सहज मनातलं सुचलं तसं संभाजी बबन गायके. धन्यवाद.